रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। नद्यांना पूर आलेला आहे। रायगड जिल्ह्यामधल्या चारही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रत्नागिरीमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये दाखल झालेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे आता नद्यांनी धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि पुराचं पाणी जे ठिकठिकाणी परिसरामध्ये घुसलेलं आहे, त्याच्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ होतीये। नागरिकांचे हाल होत आहेत। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। कमरे एवढं पाणी जे आहे ते ठिकठिकाणी वेगळ्या भागामध्ये घुसल्याचं पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यामधल्या चारही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर जो आहे तो पाहायला मिळतोय। कोकण किनारपट्टीमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार जी आहे ती सुरूच आहे। मात्र 2 दिवसापासून पावसानं जोर धरलेला आहे आणि परिणामी नद्या ज्या आहेत त्या दुधडी भरून वाहू लागलेल्या आहेत। धोक्याची पातळी ओलांडलेली आहे।